Ajit Mangrolkar, Director General, IMC Chamber of Commerce and Industry, Atul Kulkarni, Head Projects, NIIF Infrastructure Finance Limited, Uday Tardalkar, Economist, welcome back sir, and Ravi Boratkar, President, Maharashtra Economic Development Council. I'd now request ma'am on the stage once again to felicitate our esteemed speakers with a Tulsi sapling. Thank you. Thank you, ma'am. And Sailesh Pete will be the moderator for this session. Over to you, sir. Thank you, Shama. Thanks for the wonderful intro of all the guests. नमस्कार. अमृतकाळ अर्थसंकल्प या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. हा खऱ्या अर्थाने अमृतकाळ आहे, कारण आपण म्हणतो की देशाला 2047 मध्ये क्षमा करा, देशाला 100 वर्ष पूर्ण होतील आणि त्या निमित्ताने हा सगळा काळच अमृतकाळ म्हणून आपल्याला बघायचा आहे. आणि हा अर्थसंकल्प जेव्हा सादर झाला ते दोन मोठी वैशिष्ट्य त्याची अशी होती की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी, म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी असं म्हटलं होतं की या अर्थसंकल्पाकडे केवळ भारताचंच नव्हे तर सगळ्या जगाचं लक्ष आहे. याचं कारण असं होतं की मॅक्रो इकॉनॉमिक स्टेबिलिटी एखाद्या अर्थव्यवस्थेची जी असते ती अर्थव्यवस्था किती मजबूत आहे, किती सक्षम आहे, आणि कोविड पॅन्डेमिक नंतर सुद्धा जो आपण मुकाबला केला कोविडचा आणि त्या कॅलॅमिटीचा आपण ऑपॉर्च्युनिटीमध्ये किंवा संधीमध्ये रूपांतर केलं, ही जगाला सांगण्याची एक सगळ्यात मोठी संधी होती. आणि नंतर देशाला जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतील तेव्हा आपली अर्थव्यवस्था ही सगळ्यात सक्षम, सगळ्यात वेगाने वाढणारी आणि खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होईल, या दृष्टीने या अर्थसंकल्पाकडे आपण पाहिलं पाहिजे असं पंतप्रधानांनी म्हटलं होतं. दुसरी गोष्ट, जेव्हा वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला तर त्या दोन गोष्टी त्यांनी नमूद केलेल्या होत्या की एक म्हणजे हा एक ब्लूप्रिंट आहे, आपल्याला सगळ्या क्षेत्रात कशी आघाडीवर जायचं आहे किंवा सगळ्या क्षेत्रात कशी प्रगती होणार आहे, सर्वांगीण विकास आहे, सबका साथ सबका विकास असेल आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत प्रत्येक फॅक्टरपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, त्या दृष्टीनं हा अर्थसंकल्प आपण पाहिला पाहिजे. दुसरी गोष्ट त्या म्हणाला की मुळातच मी मध्यमवर्गीय आहे, त्यामुळे मध्यमवर्गीयांची दुःख वेदना मला कळतात. या सगळ्या गोष्टी आपण या अर्थसंकल्पापूर्वी बघितलेल्या होत्या. अर्थसंकल्प सादर झाला त्यानंतर अनेक चर्चासत्र झाली असतील, आपणही काही बघितली असतील. आजच्या चर्चासत्रात सुद्धा आपण महाराष्ट्राच्या दृष्टीने हा अर्थसंकल्प कसा होता आणि जेव्हा आपण म्हणतो की भारताची $5 ट्रिलियन इकॉनॉमी आपल्याला बनवायची आहे, त्यात महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन जास्तीत जास्त कसं होईल, त्या दृष्टीने काय प्रयत्न व्हायला पाहिजे, त्या दृष्टीने बजेटमध्ये आपल्याला काय काय आढळलं, त्या दृष्टीने आपण आज सगळ्यांबरोबर चर्चा करणार आहोत. मी परत एकदा पाहुण्यांची ओळख करून देतो. माझ्याबरोबर आहेत रवी बोराटकरजी, अध्यक्ष MEDC अर्थात महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट काउन्सिल. माझ्यासोबत आहेत अर्थतज्ञ, शेअर मार्केट अभ्यासक उदय तारदाळकरजी. माझ्यासोबत आहेत अजित मंगरुळकरजी, डायरेक्टर जनरल IMC चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज. आणि माझ्यासोबत आहेत अतुल कुलकर्णी, प्रोजेक्ट डायरेक्टर NIIF, दॅट इज नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड. सगळ्या पाहुण्यांचं स्वागत. आपल्या सगळ्यात जास्त खुश मला अतुल कुलकर्णी दिसत आहेत, कारण मुळातच इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 10 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्या क्षेत्राला सगळ्यात जास्त ज्याला वेटेज आपण म्हणतो ते मिळालेले, म्हणून अतुल जरा जास्त खुश आपल्याला दिसतोय. सुरुवात रवीजी आपल्यापासून करूया. जेव्हा एखादा अर्थसंकल्प सादर होतो तेव्हा एक त्या अर्थसंकल्पाला एक चेहरा असतो, एक वैशिष्ट्य असतं. आपण अनेक वर्ष तो अर्थसंकल्प पाहत असतो. त्या दृष्टीने हा अमृतकाळातला हा अर्थसंकल्प, आपण अमृतकाळाचे सगळेच आपण वाटसरू आहोत, आपण त्याचे एक छोटे का होईन एक स्टेक होल्डर आहोत. हा अर्थसंकल्प आपल्याला कसा वाटतो? आणि हा अर्थसंकल्प बघायचा तर खरं तर आता पुढल्या निवडणुकीच्या आधीचा हा पूर्ण अर्थसंकल्प, त्यामुळे अपेक्षेप्रमाणे तो तसाही आहे का. याच्यामध्ये त्यांनी जे महत्त्वाचे सेक्टर्स आहेत त्यांच्याकरता तरतूद जास्त केलेली आहे. त्यांचे मुख्य कन्सर्न जे आहे जसं म्हणजे कृषी असेल त्याच्याकरता त्यांनी क्रेडिट लाईन वाढवलेली होती. दुसरं त्यांना एम्प्लॉयमेंट जनरेशन जास्त करायचं होतं, कारण आता इलेक्शन जवळ आले आहेत. बरोबर. त्यामुळे जसं कॅपिटल एक्सपेंडिचर करता भरघोस तरतूद केली आहे, 33% वाढवून 10 लाख कोटीपर्यंत व्यवस्था केलेली आहे. याशिवाय दुसरा महत्त्वाचा घटक जो असतो ज्याच्यामुळे जॉब क्रिएशन होतात तो म्हणजे स्किलिंगचा किंवा ट्रेनिंगचा.
त्याच्यामध्येही मोठ्या प्रमाणात त्यांनी तरतूद केली होती. आणि हे सगळं करत असताना इंडस्ट्री करता जसं त्यांचं काही PLI स्कीम्स असतील, म्हणजे प्रॉफिट लिंक्ड इन्सेंटिव्ह जे होते, हो. फार्मामध्ये त्याचा चांगला परिणाम झाला होता, ते देखील त्यांनी कंटिन्यू केलं. त्यासोबतच म्हणजे एकीकडे स्किलिंगमध्ये कॉलेजेस आणि यंग म्हणजे तरुण लोकांना तर त्यांनी लक्ष केलेलंच आहे, पण त्यासोबत आर्टिसन्स असतील त्यांच्याकरताही त्यांनी वेगळा एक फंड ठेवून हो. त्या दृष्टीने वेगळं एक केलं. म्हणजे त्यांनी म्हटलं होतं त्या पद्धतीने खरोखर इन्क्लुझिव्ह असा हा अर्थसंकल्प करण्याचा प्रयत्न केला. हे या फक्त एका वर्षाचं किंवा या अर्थसंकल्पाचं झालं. दुसरं मला महत्त्वाचं इथे असं वाटतं की याच्यामध्ये त्यांची ती एक कंटिन्युटी पण आहे. म्हणजे ज्या गोष्टी ते करत आले होते ती म्हणजे आता फक्त इलेक्शन आहे म्हणून खूप पॉप्युलर असा केला असं नाही, बरोबर. तर त्यांच्या पॉलिसीला एक कंटिन्युटी पण होती, एक फॉलोअप म्हणजे फॉलोअप होता MSMEचा. आणि म्हणून खरं तर ते जे अमृतकाळ म्हणतात त्याच्यामध्ये त्यांची क्रेडिबिलिटी वाटते की दे आर थिंकिंग अबाउट फ्युचर. आणि त्या गोष्टी करताना खरंच आहे, म्हणजे उदाहरण द्यायचं छोटे आता नंतर बाकी पॅनलिस्ट डिटेलमध्ये सांगतील, पण जसं जेव्हा त्यांनी पहिल्यांदा म्हणजे डिजिटल इंडिया असं म्हटलं, त्यावेळेला सगळ्यांना असं वाटत होतं की म्हणजे ही काय आता 90 महिने किंवा थोडी 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट असेल आहे. तेव्हा आपलं साधारणतः उदाहरण द्यायचं तर पर कॅपिटा डेटा कन्झम्पशनमध्ये आपण 120 का 122 नंबरवर होतो, आणि आज आपण जगात पहिल्या नंबरवरती आहोत. बरोबर. हे जे ट्रान्सफॉर्मेशन झालं, सिमिलरली म्हणजे आता आपण डिजिटल व्यवहार जे म्हणतो बँकिंग रुपयामध्ये, त्याच्यामध्ये आपण आता सगळ्यात नंबर 1 वरती आलेलो. बरोबर. दुसरं स्टार्टअप त्यांनी जेव्हा सुरू केलं तेव्हा स्टार्टअपबद्दलही असंच परिस्थिती होती की स्टार्टअप म्हणजे काय, असं वाटायचं की MSMEच्या स्कीम झाल्या, बाकी सगळं झालं, हे काय नवीन स्टार्टअप काढतात का, असं काही लोकांनी त्याच्याकडे बघितलं. पण आता या स्टार्टअपमधनं म्हणजे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलप करण्याकरता काय सुंदर मुवमेंट तयार झालेली आहे. म्हणजे आपण आता आपल्याकडे युनिकॉर्नमध्ये पण आपण मला वाटतं जगात 3ऱ्या नंबरवरती असू. खरंच आहे. आपण नंतर नंबर ऑफ स्टार्टअपमध्ये कदाचित 2ऱ्या नंबरवर आहोत. एवढंच नाही, आता रोज जे नवीन स्टार्टअप होतात त्याच्यामध्ये मला वाटतं आपण पहिल्या नंबरवरती आहोत. त्यामुळे एकंदर अमृतकाला करता म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपण हा पॅन्डेमिकचा जो काळ गेला त्याच्यामध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे ज्या चांगल्या पद्धतीने सरकारने त्याला हँडल केलं, ज्या चांगल्या पद्धतीने आपण बाहेर आलो. थोडक्यात सांगायचं तर पॅन्डेमिकच्या आधी पण आपण सगळ्यात जास्त वेगाने वाढणारी म्हणजे अर्थव्यवस्था होतो. पॅन्डेमिक नंतरही आपण तशीच चांगल्या वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहोत. आणि हे करत असताना म्हणजे हे मेंटेन करत असताना त्याच्यात ती कंटिन्युटी राहावी याकरता मला वाटतं एक चांगला प्रयत्न याच्यामध्ये झालेला आहे, आणि हाच यातला टेक होम आहे. बरं. आणि 5व्या अर्थव्यवस्था आपण जगातली सगळ्यात वेगवान आहोत, आणि काही याच्यात पण 3ऱ्या नंबरची अर्थव्यवस्था होणार, त्याप्रमाणेच आपला हा मार्गक्रमण चालू आहे. म्हणजे इथं थोडंसं मी ॲड करायला लागेल की जसं पहिलं $1 ट्रिलियन इकॉनॉमी करायला आपल्याला 67 वर्ष लागली, 2रा ट्रिलियन करता आपल्याला 8 वर्ष लागले, 3रा ट्रिलियन करता आपल्याला 5 वर्ष लागले, आणि मला वाटतं आता 5 ट्रिलियन जर का व्हायचं असेल तो दिवस म्हणजे हा जास्त कालावधी हळूहळू कमी होत आहे, हा कालावधी कमी म्हणायला हरकत नाही. उदय, माननीय वित्तमंत्र्यांनी सप्तर्षीत उल्लेख केला होता, त्यावरही आपण अनेक चर्चासत्र ऐकली असेल की त्याला ग्रीन इनिशिएटिव्ह असेल की युवा शक्ती असेल किंवा लास्ट माईलपर्यंत जे पोचायचं आहे सगळ्यांना, ॲक्सेसिबिलिटी, महिला सक्षमीकरण आहे, ह्या सगळ्या याच्यावर हा जो ज्याला आपण सोशल इम्पॅक्टिंग म्हणतो हा अर्थसंकल्प काय आपल्याला देऊन जातो. आपण ग्रीन म्हणतो, तुम्हाला आम्ही ऑलरेडी तुळशीचं हे ग्रीन इनिशिएटिव्ह आमच्याकडनं पण आम्ही दिलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना. काय वाटतं उदय? सप्तर्षीचा उल्लेख केला तर त्याच्यामध्ये युवा शक्ती आणि महिला यांच्यावरती मोठ्या प्रमाणात फोकस केला. आणि हे सरकार नेहमीच सांगतं की जो आपला विकास आहे तो सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास. तर त्या दृष्टीने समाजाच्या प्रत्येक घटकाला घेऊन हा अर्थसंकल्प आला आहे. मगाशी जसं म्हणाले की गेले कित्येक अर्थसंकल्प बघितले तर आपल्याकडे सातत्य आढळतं, कुठली योजना घेऊन ती डिस्कंटिन्यू होत नाही, आणि ते ॲलोकेशन असतं ते वर्षानुवर्ष चालू राहतं. आता आपण हायड्रोजन पॉवरचं जर उदाहरण घेतलं तर 2030 पर्यंत प्रोव्हिजन केली आहे, आणि ह्या वर्षी ते 39,000 करोड आहे. शिवाय आता रेल्वे म्हटलं तर रेल्वेला सगळ्यात जास्ती अलोकेशन यावेळेला झालं. बरोबर. आणि ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चरला जेव्हा जास्ती अलोकेशन होतं तेव्हा आपण बघतो की इन्फ्रास्ट्रक्चरला अलोकेशन आणि त्याचबरोबर प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह जे 3 वर्षापासून सुरू आहे, म्हणजे कोरोनाच्या काळामधून ते मोठ्या प्रमाणात पुढे आलं. तर ही जी चेन अशीच चालू राहते, आणि नवीन नवीन घटकांना म्हणजे त्या कंपनीजना PLI स्कीम लागू होते, आणि आपण डिफेन्स क्षेत्रामध्ये एकेकाळचे जे इम्पोर्ट होतो आता चक्क एक्सपोर्टर झालो. म्हणजे हे सगळं ट्रान्झिशन होते. आणि अमृतकालामध्ये जाताना आपण जसं एक IT इंडस्ट्री म्हटलं तर भारताचं नाव येतं, फार्मा इंडस्ट्रीमधलं येतं, तसंच ते आता एक एक पाऊल आपण पुढे जातो आणि वेगवेगळ्या क्षेत्रात जातोय. आणि हे सगळं करत असताना कुठेही शेतीला काही मागे टाकले असंही नाहीये, त्याचं ॲलोकेशन पण तेवढंच आहे.
त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर, शेती आणि शिवाय ग्रामीण विकास. आणि आता ह्याच अनुषंगाने आता आपण विचार केला तर G20, तर G20च्या ज्या वेगवेगळ्या शहरामध्ये ज्या मिटिंग्स होत आहेत बरोबर त्याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत आहे. त्यामुळे हा पूर्ण समावेशक आहे असं मला वाटतं. बरोबर आहे. आणि सगळ्यात आपण जे अर्थव्यवस्थेबद्दल बोलतो तेव्हा आपला एक्सलन्स इन डिप्लोमसी हा सुद्धा खूप या यशामागची एक हे. आणि G20चं आपल्याला यजमानपद मिळणं हे फार मोठी एक विक्ट्री म्हणायला हरकत नाही. अजितजी, आपण IMC मध्ये आहात. IMCचा संबंध प्रत्येक उद्योगाशी येतो, उद्योग समूहांशी येतो, उद्योग जगताशी येतो. मग स्मॉल कॅप असतील, मिड कॅप असतील, लार्ज कॅप असतील, कॉर्पोरेट SME असतील, ह्या सगळ्या जगताची काही ज्या अपेक्षा, ज्या मेजर आपण म्हणतो, जसं उदयने आता उल्लेख केला की प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह जे आपल्याला कोविड काळात बघायला मिळालं, टेक्स्टाईलला दिली होती, त्या आणखीन काही क्षेत्रात तो मिळावं अशी एक अपेक्षा होती. दुसरा उद्योग डिफेन्सचं जेव्हा उदय म्हणाले की आपण आता खरोखर मी एक्सपोर्ट करतोय आणि 50,000 कोटीची ऑर्डर ही एकेका कंपनीला, हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड असेल अशा कंपन्यांना मिळतात. त्यातल्या बऱ्याचशा कंपन्या महाराष्ट्रात सुद्धा आहे. ह्यांच्या अपेक्षा काय होत्या आणि त्यातल्या किती अपेक्षा पूर्ण झाल्या असं आपल्याला वाटतं? मी तर म्हणेन की हा जो बजेट आहे तो फारच कन्सिस्टंट आहे आणि ग्रोथ ओरिएंटेड आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यांना वाटलं की आम्हाला हे हवं ते हवं, पण जर आपण एकंदर ओव्हरऑल हा बजेट पाहिला तर हा किती पॉझिटिव्ह बजेट आहे. आणि तुम्ही एकंदर आपण आपल्या ग्लोबल स्तरावर आपलं इंडियाचं जो पोझिशन आहे बरोबर ते मी तर म्हणतो टुडे वी आर नंबर 1. म्हणजे जर तुम्ही आता जर बाकीच्या देशांचा GDP पाहिला, वी आर नाव, आपण आपलं ग्रोथ 6% इज आर GDP ग्रोथ. US इज प्रॉब्ली 1 किंवा 2% असेल आणि ओव्हरऑल ग्लोबल GDP इज 2%. तर हा कसा झालाय? तुम्ही जर मागचे म्हणजे जसं उदयजींनी म्हटलं की जे कंटिन्युटी आहे बजेटमध्ये, तुम्ही कोणत्याही बजेटमध्ये असं त्यांनी इलेक्शनसाठी काय आम्ही करतोय का, आता 9 राज्यात इलेक्शन आहे त्याच्यासाठी आपल्याला वाटले काहीतरी करणार, पण नाही. या बजेटमध्ये सगळ्यांना अगदी ओव्हरऑल म्हणजे धरून ग्रोथ झालाय, पॉझिटिव्ह ग्रोथ झालाय. आणि इनफॅक्ट मी जे म्हणतो जे क्रेडिट गॅरंटी स्कीम होती जी एप्रिल 23ला संपणार होती, इनफॅक्ट त्याच्यात त्यांनी रिवॅम्प केलंय आणि त्यांनी अजून एक ऑलमोस्ट 9,000 कोटी टाकले टू, म्हणजे अजून 2 लाख कोटीपर्यंत विदाऊट कोलॅटरल. म्हणजे MSMEला हाच एक मोठा एक प्रश्न होता की विदाऊट कोलॅटरल फायनान्स कसं मिळायचं, तर ते गव्हर्नमेंटने ऑलरेडी अड्रेस केले. तर माझ्या दृष्टिकोनाने हा जो बजेट आहे तो आय थिंक सगळ्यांनाच घेऊन अगदी म्हणजे अमृतकाल जे आपण म्हणतो की 2047 मध्ये भारताची काय पोझिशन असेल, मी म्हणतो आत्ताच. आणि जसं उदयजींनी म्हटलं की आपल्याला पहिलं ट्रिलियन, दुसरं ट्रिलियन, थर्ड ट्रिलियनला, तर मी म्हणतो की आपलं जे आता नेक्स्ट होणार आहे ते बहुतेक 2-3 वर्षातच होणार. माझ्या दृष्टिकोनाने आय थिंक वी आर प्लेस्ड ॲट द बेस्ट पोझिशन. निश्चितच. कारण जसं मला वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सुद्धा जे आता दावोसमध्ये झालं त्यात प्रत्येक राष्ट्र भारत एवढंच म्हणत होतं, असं तिथल्या काही रिप्रेझेंटेटिव्ह आम्हाला आमच्या चॅनलला बोलताना सांगितलं. दुसरं म्हणजे जी 5 ट्रिलियन आपण जे म्हणतो अर्थव्यवस्था, त्यात बरेच फॅक्टर्स त्यात त्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्या ह्याच्यात आहे आणि सर्वांगीण विकास जो आहे तो त्यांनी आपल्याला साधणार आहे. अतुल, जसं मगाशी म्हटलं असं की तुम्ही सगळ्यात खुश मला दिसतंय कारण इन्फ्रामध्ये सगळ्यात मोठी 10 लाख कोटीचं त्यांनी जो एक्सपेंडिचर आहे ते मांडलेलं आहे. कशा प्रकारे इन्फ्रास्ट्रक्चर एक ग्रोथ होते? कारण मुळात सगळ्यात एम्प्लॉयमेंट जी आपल्याला मिळणार आहे, रोजगार निर्मिती जी होणार आहे, मग राज्यात असो, देशात असो, पूर्ण देशात असो, ही इन्फ्रामधनं होते. कारण 1 रुपया जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवला जातो त्याचं 3 रुपये 60 पैशात रूपांतर होतं सगळ्या इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये. बजेटमध्ये आपल्याला काय दिसतंय? बरोबर, एक्झॅक्टली मी हा पॉईंट म्हणणार होतो की जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जेव्हा डेव्हलपमेंट होते तो नुसता रोड बांधला जात नाही किंवा रिन्युएबल एनर्जी किंवा पोर्ट्स नुसते डेव्हलप होत नाहीत, त्या हिशोबात त्याचे रिटर्न्स जे आहेत 3x ॲटलिस्ट मिळतात असा अभ्यास आहे. तर जवळजवळ आता जे बजेट आलं आहे जवळजवळ 10 लाख कोटीची प्रोव्हिजन केलेली आहे. ते अबाउट 3% ऑफ GDP आहे आपल्या. आणि तुमच्या नंबरवरून तुम्हाला दाखवता येईल की 2020चा अर्थसंकल्प आणि आत्ताचा जवळजवळ प्रोव्हिजन ही 3 पट ॲडिशनल केलेली आहे. त्यानुसार जो फोकस आहे इन्फ्रास्ट्रक्चरवर तो किती आहे या गव्हर्नमेंटचा हे दाखवता येईल. जसं मी सांगतो तुम्हाला रिन्युएबल एनर्जीच्या हिशोबात आपण COP26 मध्ये सांगितलं आहे की नेट झिरो कार्बन एमिशन येणार आहे 2070 पर्यंत आपण अचीव करू. तर आपलं टार्गेट आहे 500 गिगावॉटचं टार्गेट आहे 2030 पर्यंत जायचं. तर आत्तापर्यंत आपण केले जवळजवळ 125 गिगावॉट आपण आत्तापर्यंत अचीव केलेले आहेत. 2030 पर्यंत म्हणजे पुढल्या 8 वर्षात आपल्याला जवळजवळ 350 गिगावॉटची कॅपॅसिटी निर्माण करायची आहे.
ज्याचा जवळजवळ एक 25,000 कोटीचा आउटले आहे. या गव्हर्नमेंटने या बजेटमध्येच जवळजवळ 10,000 कोटीचं प्रोव्हिजन बरोबर या वर्षात केलेलं आहे. आणि बाकीचं होईल त्या नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर जी पाईपलाईन आहे त्याच्यामधून तो क्रिएट होणार आहे. बरोबर आहे. सो तसंच रोड सेक्टरमध्ये त्यांनी जवळजवळ 25,000 कोटीचे 25,000 किलोमीटरचे जे रोड्स आहेत त्यासाठी प्रोव्हिजन केलेली आहे. ती जवळजवळ 36% ॲडिशनल आहे मागच्या रोड सेक्टरपेक्षा. प्लस आपल्याकडे आता एक एअरपोर्ट सेक्टरमध्ये त्यांनी बऱ्यापैकी ॲडिशनल इन्व्हेस्टमेंट्स केलेल्या आहेत. जवळजवळ 3,000 कोटीचा एक ॲडिशनल आउटले केला आहे. नवीन 50 एअरपोर्ट्स रिवॅम्प करायचा त्यांचा प्रोग्राम आहे. प्लस न्यू हेलिपोर्ट्स येणार आहेत. परत सो एअर कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने सुद्धा एक चांगलं प्रोव्हिजनिंग केलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या हिशोबात. त्याच्या हिशोबात असं नाही की नुसतं Tier 1 सिटीज आता डेव्हलप करायच्या आहेत. इन ॲडिशन टू Tier 1, Tier 2 आणि Tier 3 यासुद्धा डेव्हलप होतील Tier 1च्या कम्पॅरिझन प्रमाणे. त्याच्यासाठी त्यांनी एक 10,000 कोटीचा फंड केलेला आहे स्थापन, ज्याचं नाव आहे अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड. सो असं नाही की काही सिटीज डेव्हलप होतील, काही पार्ट्स डेव्हलप होतील इंडियाचे. ओव्हरऑल डेव्हलपमेंट होईल, त्या हिशोबाने इकॉनॉमी ग्रोथ होईल आणि खालच्या सगळ्यांना ते बेनिफिट्स मिळतील. कारण तुम्ही म्हणाला ज्या प्रकारे जॉब्स डेव्हलप होतात, परत गुड्स जे आहेत रोड बांधल्यानंतर तुम्हाला शेवटपर्यंत लास्ट माइल कनेक्टिव्हिटी होते. बरोबर. तर ती ग्रोथ सगळ्या त्या लोकल बिझनेसेसची पण होते आणि इन टर्न इकॉनॉमीची पण होते. बरोबर आहे. रवीजी, आत्ता पण म्हटलं की प्रत्येक तुम्ही सगळेजण वेगवेगळ्या क्षेत्राचं एक प्रतिनिधित्व करतात. अजितजींना तर पूर्ण इंडस्ट्रीच्या सगळ्यांच्याशी संपर्क ठेवायला लागतो. रवीजी, आपला कृषी क्षेत्राशी जास्त संबंध आहे. आपला ॲग्रोव्हिजन आहे, आपलं दुसरं एक वेंचर सुद्धा आहे. कृषी क्षेत्राच्या काय अपेक्षा होत्या या बजेटकडनं? कारण त्यात 2-3 गोष्टी होत्या. एक तर प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट कृषी क्षेत्रात वाढावी यासाठी प्रयत्न होणं गरजेचं होतं. R&D कृषीमध्ये वाढावं हे एक होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे नॅशनल लॉजिस्टिक्स पॉलिसी आहे, नॅशनल लॉजिस्टिक पॉलिसी ॲग्रिकल्चरची कशाप्रकारे संलग्न करता येईल याबद्दल काही मागण्या होत्या. त्या दृष्टीने या बजेटमध्ये आपल्याला काय आढळतं? आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे निर्यात, कृषी निर्यातीचं एक महत्त्वाचं हे होतं की ती निर्यात आपलं 2013-14 जी होती त्यात खूप अशी वाढ आत्तापर्यंत झालेली नाही. त्या दृष्टीने काय प्रयत्न करायला हवे होते आणि आपल्याला बजेटमध्ये मिळाले? तुम्ही खरं म्हटलं. खरं तर म्हणजे आता नाही तर फार पूर्वीपासनं म्हणजे ॲग्रिकल्चर हा सेक्टर जो भारताकरता एवढा महत्त्वाचा होता, पण तोच अतिशय निग्लेक्टेड असा राहिला. पण गेले काही वर्षात मगाशी जे म्हटलं आपण कन्सिस्टन्सी ती दिसून येते आहे. ॲग्रिकल्चरमध्ये यांनी यावर्षी देखील म्हणजे ॲग्रिकल्चरची क्रेडिट लाईन वाढवलेली आहे. आणि यांनी ॲग्रिकल्चरसोबतच आता जसं ती गोवर्धन योजना काढली आहे की वेगळी, ते बेसिकली म्हणजे ऑर्गॅनिक फूड, ऑर्गॅनिक मॅन्युअर याच्याकरता त्यांनी केलं आहे. नंतर हा जो एवढा मोठा कॅपिटल एक्सपेंडिचर होतो आहे त्यातला मेजर पोर्शन हा रुरल भारतामध्ये होणार आहे. आणि त्याचा देखील मला असं वाटतं की कृषी क्षेत्राला इनडायरेक्टली त्याचा फायदा होणार आहे. आणि हे करत असताना या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये त्यांनी कोऑपरेटिव्हच्या माध्यमातून म्हणजे खास व्यवस्था केलेली आहे. स्टोरेजेस करतात त्याच्याकरता वेगळी तरतूद आहे. म्हणजे कोऑपरेटिव्हकडनं म्हणजे शेतकऱ्यांना त्यांचा माल ठेवण्याकरता गोडाऊन्स, म्हणजे त्याचं कॅपॅसिटी बिल्डिंगचं मोठं काम त्यांनी हातात घेतलेलं आहे यावेळेला. तर त्याचा मला वाटतं शेतकऱ्यांवरती खूप पॉझिटिव्ह त्यांना म्हणजे त्याचा फायदा होईल. आणि हे एका चांगल्या पद्धतीने हळूहळू शेतकऱ्यांना एम्पॉवर करतात आहे. म्हणजे फक्त त्यांना असं म्हणजे कुठल्या तरी गोष्टी करता करून ठेवायचं नाही, तर स्लोली ॲग्रिकल्चर ॲज अ ट्रेड म्हणजे तो व्यवसाय चांगला झाला पाहिजे. त्याला कसं चांगलं करता येईल. दुसरं तुम्ही मगाशी जे म्हटलं ॲग्रिकल्चर म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्टचं, ही गोष्ट खरी आहे की 13-14 आपला ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट जो होता तो साधारणतः 42,000 का 43,000 मिलियन डॉलर्सचा होता. आणि आता तो 21-22 आपण पाहिला तो 49,000 ते 50,000च्या मध्ये मिलियन डॉलर्समध्ये आहे. पण जर का आपण ॲग्रिकल्चर इम्पोर्ट बघितला तो तेव्हा आपला 14,000 कोटीचा होता. तो आता म्हणजे 14,000 मिलियन डॉलर्सचा होता, तो आता मला वाटतं 28,000 मिलियन डॉलर्स झाला आहे. म्हणजे आपला ॲग्रिकल्चर इम्पोर्ट हा जास्त वाढलेला आहे. म्हणजे ॲन्युअलाइज पाहिलं तर 8% वाढला आहे, पण आपला एक्सपोर्ट फक्त 2% वाढलेला आहे. आपलं जे ॲग्रिकल्चर हा एकमेव ट्रेड आहे की ज्याच्यामध्ये आपल्याकडे सरप्लस ट्रेड असतो, म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट. बरोबर. तो 21,000 मिलियन डॉलरवरनं आता फक्त आपला म्हणजे मला वाटतं 28,000 मिलियन डॉलरवरनं तो 21,000वरती आला आहे. सरप्लस हे आपलं कमी झालं आहे. एकीकडे हे जरी खरं असलं तरी याच्यामध्ये बाकीच्या बऱ्याच म्हणजे फॅक्टर्स आहेत. आणि मला असं वाटतं की यांनी मध्ये जी स्कीम काढली होती की एडिबल ऑइल्स करता यांनी विशेष प्रोत्साहन दिलं होतं मागच्या बजेटमध्ये. यावर्षी ते मिलेट करता म्हणतात. तर मला वाटतं हा एक प्रकार आहे की ज्याच्यामधनं जसं आपण एडिबल ऑइल्सचं म्हटलं
तर आपल्याकडे साधारणतः मला वाटतं खूप मोठा आपला हा एडिबल ऑइलचा इम्पोर्ट आहे. तर जर का आपण फक्त गहू तांदूळ न करता की जे ठेवायला आपल्याकडे गोडाऊन्सही नाही, तर आपल्याकडे खरं तर डायव्हर्सिफिकेशन ऑफ क्रॉप हा फार महत्त्वाचा विषय होता. तो हे कन्सिस्टंटली ॲड्रेस करतात आहे. पहिले त्यांनी तेलबिया लोकांना लावायला सांगितल्या, यावर्षी ते मिलेट करता म्हणतात आहे, कारण वर्ल्ड ओव्हर मिलेटबद्दल अवेअरनेस खूप वाढतोय. मिलेटचं ब्रँडिंग आपण त्याचं करणार आहोत. बरोबर. त्याचे मिलेट करता आपण 40% मिलेट आपणच तयार करतो. हो. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला एक्सपोर्ट करता अतिशय चांगली संधी आहे. हो. आणि आपण म्हणजे ट्रेडिशनली मिलेट करणारेच म्हणजे देश आहोत. आणि आपल्याकडे जी मिलेटची व्हरायटी आहे आणि जी आपली कॅपॅसिटी आहे, ते एक सुंदर पद्धतीने प्रोत्साहन त्यांनी याद्वारे म्हणजे मिलेट इयरमुळे ते जागतिक वर्षी आहे आणि इथे त्यांनी याला मिलेट करता जास्त लक्ष दिलेलं आहे. तर मला असं वाटतं याचा हा दूरगामी परिणाम नक्कीच चांगला होणार आहे. बरोबर आहे. सोबत MSME आणि बाकीकडनं ते ॲग्रो बेस्ड उद्योगांनाही चालना देतात आहे. त्यामुळे जर का जे ॲग्रो बेस्ड प्रोजेक्ट बनले, यासोबत तुम्ही जे म्हणा आता खरं तर त्यांनी गो ग्रीन म्हटलेलं आहे. त्या गो ग्रीनचाही ह्या ॲग्रिकल्चरला लॉंग टर्ममध्ये फायदा आहे. कारण मग ते इथेनॉल असो किंवा मग बायोमासपासून होणारा मिथेन असो किंवा त्याचं अगदी तुम्ही म्हणजे कार्बन जरी त्याच्यातनं केला पुढे, म्हणजे जसं आता ग्रीन हायड्रोजन वगैरे म्हणतात आहे, तसं बायोवेस्टपासून म्हणजे कार्बन करून त्याच्यातनं पुढे म्हणजे हायड्रोजन वगैरे करता येणार आहे. याला वेळ लागेल. म्हणजे काही वर्षापूर्वी जे आपण इथेनॉल म्हणत होतो 15-20 वर्षापूर्वी, तर लोकांना आश्चर्य वाटायचं. तसं कदाचित त्यापुढे म्हणजे हे ज्या नवीन गोष्टी आहे, कार्बन क्रेडिट्स बाकी सगळ्या, या ॲग्रिकल्चरमध्ये याचा लॉंग टर्म याचे फायदे होणार आहे. बरोबर. तर त्या दृष्टीने मला असं वाटतं की एक चांगली सुरुवात यांनी याच्यातनं केलेली आहे. तुम्ही लॉजिस्टिक्सचं म्हटलं होतं, तर लॉजिस्टिक्स हे फार महत्त्वाचं आहे ॲग्रिकल्चर करता. मला वाटतं जर का बाजारपेठा त्यांना मिळाल्या, कारण पेरिशेबल गुड्स असतात, त्यांची जर का म्हणजे त्याचं दळणवळण जर का जास्त जलद गतीने झालं तर त्याचा फायदा होणार आहे. अगदी महाराष्ट्रात विचार करायचा झाला तर आता या समृद्धी एक्सप्रेस हायवेमुळे मला असं वाटतं याच्यात शेतकऱ्यांचाही बराचसा फायदा होणार आहे. बरोबर, निश्चित. कारण लांबनं ते 6 तासात 8 तासात जर का मुंबईत यायला लागले तर मुंबईकरांना चांगली भाजी मिळेल. म्हणजे अशा पद्धतीचा हा विचार जो आहे तो ॲग्रिकल्चरमध्ये चांगल्या पद्धतीने होतो आहे. दुसरे महत्त्वाचं जे होतं एक्सपोर्ट करता, आपण मगाशी जो म्हटलं, त्यांनी यावेळेला म्हणजे फिशरीजमध्ये पण इन्सेंटिव्ह ठेवलेले आहेत. बरोबर. कारण हा अलाइड सेक्टर असा आहे की फिशरीमध्ये आपल्याकडे एवढा मोठा कोस्टल आपल्याकडे एरिया आहे आणि फिशिंगचं पोटेन्शियल मला असं वाटतं की फारच अंडर युटिलाइज्ड आहे. बरोबर. ते गेल्या काही वर्षापासून कन्सिस्टंटली ते ब्ल्यू इकॉनॉमीमध्ये च्या नावाने दे आर ट्राईंग टू इन्सेंटिवाइज की कसं आपल्याला जास्त याच्यामधनं याचे बेनिफिट्स घेता येतील. खरं तर इथे बघितलं तर महाराष्ट्राला चांगला ॲडव्हान्टेज आहे. महाराष्ट्राकडे फार मोठा म्हणजे एक सागरी किनारा आपला 700 किलोमीटरचा आहे. बरोबर. तर त्यामुळे याच्यामधनं जर का केलं आणि याच्यामध्ये आपण फारच कमी पोटेन्शियल एक्सप्लोर केलेलं आहे. बरोबर आहे. तर याच्यात देखील चांगले 70 मध्ये रवीजी एक हे होतं की जे पोटेन्शियल आतापर्यंत वापरलं गेलं त्याचं पुरेपूर ते वापरलं गेलं आणि खऱ्या अर्थाने ज्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड आपण म्हणतो ते मिळवण्याचा प्रयत्न करणं हे उद्दिष्ट होतं. उद्या जेव्हा एखादी इकोसिस्टीम आपण म्हणतो, आपल्या आता महाराष्ट्रापुरतं आपण बोलायला सुरुवात करू की एक स्टार्टअप, आपल्याकडे स्टार्टअपची हिस्ट्री खूप चांगली आहे की अतिशय टॅलेंटेड लोक आपल्याकडे आहेत. आणि असंही म्हणजे की जो ब्रेन ड्रेन होत होता की लोक तिकडे मुलं जात होती, ती या स्टार्टअप्समुळे आता परत महाराष्ट्रात की आपल्या देशात वसायला लागलेली आहे. ही जी इकोसिस्टम तयार होण्यासाठी जे एक अनुकूल वातावरण असणं, ते महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर कितपत ते कंड्युसिव्ह इन्व्हायरमेंट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे SME, जसं अजितजींनी पण उल्लेख केला, SME MSMEसाठी क्रेडिट मिळणं ही एक गोष्ट झाली, पण त्याही त्यांच्याकडे पण प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट वळावी यासाठी काही प्रयत्न झालेले दिसत आहेत का आपल्याला? कोरोनाच्या काळामध्ये आपण म्हटलं तर SME ॲक्च्युली डिवास्टेट झाल्या पूर्ण. आणि त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी सुरुवातीला आपल्याला वाटलं की PLI स्कीमचा काही फायदा नाही, पण PLI स्कीम जे ड्रिल डाऊन होतं, जसं मगाशी म्हटलं की ₹1 जर खर्च केला इन्फ्रास्ट्रक्चर तर त्याचे ₹3.5 त्याचा इम्पॅक्ट होतो. तसंच त्या PLI स्कीमचं झालं. त्याशिवाय तुम्ही बघितलं तर गेल्या बऱ्याच काळामध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज असेल, ह्यांनी जो SME म्हणजे प्लॅटफॉर्म, जो मेजर प्लॅटफॉर्म जो आहे लिस्टिंगचा, त्या व्यतिरिक्त छोट्या कंपन्यांसाठी सुरू केला. आता तब्बल तिकडे NSE मध्ये जवळजवळ 475 आणि BSE मध्ये, आणि NSE मध्ये साधारण 250. म्हणजे हे आता जे SMEs आहेत ते दे आर नो मोर SMEs. ते आता हळूहळू मेन स्ट्रीमला पण जायला लागले. म्हणजे ही जी ट्रान्झिशन होतीये, या ट्रान्झिशनमध्ये सरकारचा मोठा हातभार आहे. आणि हे बहुधा फक्त महाराष्ट्राला सीमित नाही. जसं सकाळी पण जेव्हा आपले वित्तमंत्री आले ते कराड साहेब, त्यांनी पण सांगितलं की आम्ही कुठल्याही स्टेटला आता फेवर करत नाही. बरोबर आहे. आणि ते बोलता बोलता काही फिगर्स आल्या की म्हणजे IMCच्या हिशोबाने सांगतो की रेल्वेचं ॲलोकेशन जे यावेळेचं हे सर्वोच्च आहे, जवळजवळ 14,000 करोडपर्यंत आहे. हे कधीच झालं नव्हतं. आणि जे 13-14च्या बजेटच्या तुलनेत 10 पट आहे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होताना SME पण डेव्हलप होतात, आणि SME जर लिस्टिंग होतं तर हा सगळा प्रवास खूपच सुखदायक आहे. बरोबर आहे.
अजितजी, आपण आता एवढ्या उद्योग समूहाशी बोलत असाल, आपल्याला ज्याला म्हणतो डोळे कान सगळे IMCचं या सगळ्या याच्या पुढे असतं, पण जेव्हा जरी उदय म्हणाला की आम्ही कुठल्याही स्टेटला फेवर करत नाही, माननीय वित्तमंत्री म्हणाले होते, पण एक स्पर्धात्मकता असते प्रत्येक स्टेटमध्ये, की मग गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, मध्य प्रदेश, कारण आपण प्रत्येक वेळी मुंबईत बघतो की अमक्या स्टेटची एक इन्व्हेस्टर समिट मुंबईत झालं, की गुंतवणूकदारांना आकर्षण घेण्यासाठी एक फेअर कॉम्पिटिशन ही आहे. महाराष्ट्र ह्या याच्यात कुठे आहे तुम्हाला असं वाटतं? मुळात दुसरी गोष्ट म्हणजे एक मॅन्युफॅक्चरिंग, हा प्रश्न अतुल तूही घेऊ शकतोस, की पूर्ण भारताचं जे कॅरेक्टर आहे ते सर्व्हिस इंडस्ट्रीपासून एक मॅन्युफॅक्चरिंग नेशनकडे वळावं, अशी माननीय पंतप्रधानांची व्हिजन आहे, की ते म्हणालात की एक मॅन्युफॅक्चरिंग हब भारत झाला पाहिजे. त्या दृष्टीने काय पावलं टाकतात? आज महाराष्ट्र कुठे आहे त्याच्यात? महाराष्ट्र तसं म्हटलं तर नंबर 1 आहे. कारण की जर तुम्ही FDI इन्फ्लो जर पाहिला, खरंच जर आकडे पाहिले तर महाराष्ट्र आहे स्टील नंबर 1. बरोबर. म्हणजे बाकीचे राज्य महाराष्ट्रात येऊन त्यांचा ॲडव्हर्टायझिंग करतात की आमच्या राज्यात इन्व्हेस्ट करा. का? कारण की इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्र देते, तर तुम्ही महाराष्ट्रात येऊन तुम्ही तुमच्याकडे आकर्षित करताय. तर महाराष्ट्राच्या हिशोबाने आणि आता जर तुम्ही प्रोजेक्ट्स पाहिले महाराष्ट्रात आणि जर एकंदर एक म्हणजे आपल्या डेप्युटी CMनी पण बजेट नंतर म्हटलं होतं की जे आता संधी दिली आहे की 23-24ला जे तुम्ही 50 वर्ष इंटरेस्ट फ्री तर कॅपेक्समध्ये इन्व्हेस्ट केलं, तर त्यांनी पब्लिक प्लॅटफॉर्मवर म्हटलं आहे की महाराष्ट्र विल अप्लाय फॉर एव्हरी प्रोजेक्ट. तर त्याच्यासाठी म्हणजे महाराष्ट्र मी तर म्हणतो नंबर 1 आहे, नंबर 1च राहणार. आणि आकडे पण जर तुम्ही पाहात, इट इज नंबर 1 इन FDI इन्फ्लोज, म्हणजे ते तर चुकू शकत नाही. बरोबर. तर त्या हिशोबाने या बजेटमध्ये महाराष्ट्राचं इथं भरपूर आहे आणि आपण त्याच्यात सगळं करतो. म्हणजे आपला इन्फ्रास्ट्रक्चर आता तुम्ही पाहिलं, दर दिवशी काही ना काहीतरी नवीन रोड्स, नवीन इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड होत आहे. तर ते म्हणजे महाराष्ट्राला तर ते जे आपलं महाराष्ट्राचे पण एक आहे की $1 ट्रिलियन पर्यंत पोहोचायचं, ते पण आपण लवकरच पोहोचू म्हणजे माझ्या हिशोबाने. बरोबर आहे. जेव्हा 5 ट्रिलियन इकॉनॉमी आपण म्हणतो, तर महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन हे जास्त दिसावं अशी प्रत्येकाची अपेक्षा इथे आहे. अतुल, जेव्हा आपण बघतो की पूर्वी अशा अनाउन्समेंट की दिवसाला 30 किलोमीटरचे रोड्स बनत आहेत, आता त्या संख्येकडे कोणी बघत नाही, कारण ते अध्यारूत धरल्यासारखं झालं की आपण एक टेकन फॉर ग्रँटेड की हे रोड्स बनत आहेत. आता 40, मला वाटतं दिवसाला 40 ते 50 किलोमीटर रोड आपल्याकडे होत आहेत. ह्या दृष्टीने महाराष्ट्रापुरतं जर म्हणायचं झालं तर असे कुठले इन्फ्रा प्रोजेक्ट्स जास्त प्रॉमिसिंग वाटतात, किंवा मग पोर्ट्स असतील, रोड्स असतील, तर बुलेट ट्रेन पण आपल्या महाराष्ट्रातनं सुद्धा त्यांचा बराचसा भाग हा महाराष्ट्रात आहे. कुठले प्रॉमिसिंग प्रोजेक्ट वाटतात महाराष्ट्रात इन्फ्रा? आता समृद्धी जो आहे तो बऱ्यापैकी डेव्हलप झालेला आहे, काही स्ट्रेचेस ऑलरेडी कंप्लीट झालेले आहेत. तर त्या हिशोबाने तो स्ट्रेच डेव्हलप झाल्यानंतर आजूबाजूची डेव्हलपमेंटसुद्धा होईल. तसंच JNPTमध्ये आता नवीन प्रोजेक्ट्स आलेले आहेत पोर्ट डेव्हलपमेंटच्या हिशोबात. त्या हिशोबाने नवीन प्रोजेक्ट्स आल्यामुळे तिकडे ट्रेड डेव्हलपमेंट बऱ्यापैकी वाढेल. परत महाराष्ट्रामध्ये आता वेअरहाऊसिंग बऱ्यापैकी डेव्हलप होत आहे सर्टन पार्ट्स ऑफ महाराष्ट्रामध्ये. तर तो एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे. परत आता जी PLI स्कीम जी आहे, जी रिन्युएबल प्रोजेक्ट्समध्ये मॉड्यूल मॅन्युफॅक्चरिंग आहे, ग्रीन अमोनिया आहे, ग्रीन हायड्रोजन, असे नवीन प्रोजेक्ट्स आता महाराष्ट्रात येत आहेत ज्या प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्हच्या स्कीममुळे. तर त्यामुळे बऱ्यापैकी डेव्हलपमेंट येईल मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला सुद्धा. बरोबर. अजितजी, ह्याच्यात टेक्स्टाईल महाराष्ट्रात म्हणण्यापेक्षा टेक्स्टाईल सेक्टर असं फार लोकांनी कधी गांभीर्याने घेतला नव्हता, म्हणण्यापेक्षा त्याबद्दल जास्त बोललं जात नव्हतं. पण ह्या सरकारच्या काळात जे 4-5 वर्षात आपण पाहिलं, मग पॅन्डेमिक असं त्यानंतर टेक्स्टाईल सेक्टरला प्रचंड आपल्याला हे दिलेलं दिसतोय. महाराष्ट्रात या सेक्टरची स्थिती काय आहे? टेक्स्टाईलमध्ये इनफॅक्ट आपण जर तसं पाहिलं गेलं तर जरा डाऊनच आहे. म्हणजे तसं, कारण की जर तुम्ही कॉटन पाहिलं, जे सगळ्यात मोठं अगदी म्हणजे प्रश्नचिन्ह आहे आपल्या समोर की कॉटन, आणि जर तुम्ही पाहिलं तर कॉमर्स मिनिस्ट्री त्याच्यासाठी इतकं म्हणजे प्रयत्न चालू आहे. आणि तुमचे आपल्या म्हणजे नेबरिंग कंट्रीज, बांगलादेश पाहिला, आपण एकेकाळी कुठे होतो आणि आता कुठे आहे. तर त्याच्यासाठी म्हणजे आता WTOचं पण प्रेशर आहे आपल्यावर, आणि तर गव्हर्नमेंट प्रयत्न तर करतच आहे, पण ते बरेचसे एक्सटर्नल फॅक्टर्स जे आहे ज्याच्यात खरं आपला कंट्रोल फारसा नाही आहे. प्लस इंटरनली जे मी तर म्हणतो निग्लेक्टच झालं आहे. म्हणजे असं नाही की म्हणजे एकेकाळी म्हणजे टेक्स्टाईल जे आपलं महाराष्ट्रात एक नंबर 1 म्हणजे सगळे जे टेक्स्टाईल आता ते सगळे आता कॉन्क्रीट जंगल झाले. तर तो जो एक निग्लेक्ट झाला त्याचा एक आपल्याला डिसएडव्हान्टेज पण आहे. पण या गव्हर्नमेंटमध्ये सगळं म्हणजे कॉटनवर
म्हणजे भरपूर अगदी त्यांचं लक्ष आहे आणि भरपूर काय म्हणतात जितकं ते करू शकतील त्या इंडस्ट्री, पण त्याला आता वेळ लागणार आहे. म्हणजे टेक्स्टाईल वर यायला अजून टाइम आहे. बरोबर आहे. उद्या असं कुठलं सेक्टर वाटतं की ज्यात पोटेन्शियल आहे पण आता अजून काम होणं बाकी आहे? महाराष्ट्रापुरतं जर आपण बोलायचं, जसं अजितजीनं आपला टेक्स्टाईल सांगितलं की पोटेन्शियल आहे आणि अजून ते कॉन्ट्रीब्युशन आपल्याला 1 ट्रिलियनच्या दृष्टीने करायचं आहे, पण अजून त्याच्याकडे जास्त लक्ष दिलेलं वाटत नाही. असं कुठलं सेक्टर वाटतंय? आता महाराष्ट्रामध्ये एक सहकार चळवळ मोठ्या प्रमाणात आपण बघितली आणि ऊस उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात होतं. बरोबर. आता ऊस उत्पादन त्याला बरेच इन्सेंटिव्ह आहेत, कारण ऊस आपण जेव्हा आता निर्यात करतो तेव्हा ऊसाचे साखरेचे भाव वाढलेले आहेत. शिवाय एक सरकारी धोरण जर आपण बघितलं म्हणजे ॲग्रिकल्चरच्या दृष्टीने, म्हणजे आता गहू असेल तर गव्हाचं शॉर्टेज आहे भारताच्या बाहेर. बरोबर आहे. त्यामुळे त्याच्या एक्सपोर्टवरती पण निर्बंध आहेत. साखरेचं तर 6 ट्रिलियन टनला थांबवलंय, अजून 2ची अपेक्षा होती पण अजून दिलेली नाहीये. बरोबर. म्हणजे आता शेतकऱ्यांनी सुद्धा फक्त अशा गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा आता आपण मिलेट्सचं उदाहरण घेतलं तर मिलेट्सकडे वळलं पाहिजे. त्याशिवाय मत्स्य उद्योग आहे आणि ॲन्सिलरी जेवढे आहेत शेतीला पूरक, बरोबर, त्याच्यामध्ये अजून तेवढं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. मग फळं पण अजून आपण इम्पोर्ट करतो. बरोबर. आणि आपण म्हणजे आता ह्यांनी पण सांगितलं की आपला ॲग्रिकल्चर इम्पोर्ट डबल झालाय गेल्या 7 वर्षामध्ये. आणि त्या हिशोबाने एक्सपोर्ट आहे तो 3-4% वाढतो. अर्थात त्याला आपल्या इकडे महागाई पण काबूत ठेवणं तेवढंच महत्वाचं आहे. बरोबर. आणि ह्या गेल्या 2 वर्षांमध्ये सरकारने जवळजवळ 81 करोड फॅमिलीजना अन्नधान्य स्वस्त दरामध्ये दिलं, फ्रीज दिलं. म्हणजे त्यासाठी 2 लाख करोडची यावर्षी पण तरतूद आहे. म्हणजे आपण दोन्ही बाजूने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय की आपल्याकडे स्टोरेजचा प्रॉब्लेम आहे तर ते धान्य कुसण्यापेक्षा आपण त्यांच्या पोटी जाते, तर त्यांच्याकडे ती क्रयशक्ती वाढते, तर ती क्रयशक्ती त्यांनी बिझनेसमध्ये टाकायला पाहिजे. बरोबर. आणि हा सगळ्या बिझनेसमध्ये त्यांनी येणे अत्यंत जरुरी आहे. आणि आपली वेलफेअर बेस्ड इकॉनॉमी नसताना सुद्धा आपण हे गरिबांपर्यंत जास्तीत जास्त हे सरकार पोहोचलेलं आहे. रवी, तुम्ही आय वुड लाईक टू ॲड म्हणजे या विषयावरच एक तर आपण ॲग्रिकल्चर म्हणजे एक्सपोर्टबद्दल बोलत होतो, तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये या अन्नधान्यापेक्षा महत्त्वाचं जे आहे ना, आपल्याला अजून एकतर या गव्हर्नमेंटनी खरं तर पॉलिसी ॲडव्होकेसी म्हणजे एक त्याला म्हणतो ना इंटरनॅशनल आपलं जे पॉलिसी आहे ती खूप चांगल्या पद्धतीने राबवली आहे, पण तिथे अजून जास्त चांगल्या पद्धतीने काम करणं मला असं वाटतं आवश्यक आहे. कारण की काही गोष्टी आहेत त्या लो रेसिड्यू करता, बाकी छोट्या छोट्या गोष्टींकरता एखादा मॉलिक्यूल बाहेरच्या जगात जेव्हा तो 20 वर्ष त्याला होऊन जातात आणि तो ओपन होतो, मग आपण स्वस्तात करायला लागतो, मग ते तिकडे ते बॅन करतात, मग ते रेसिड्यू आहे म्हणून मग ते इम्पोर्टर थांबवतात. कुठेतरी तांदळामध्ये एका ठिकाणी कुठेतरी एका सगळ्यात 1% पण जो देश इम्पोर्ट करत नाही त्यांनी काहीतरी काढलं आणि सगळ्या युरोप कंट्रीने त्याला बॅन केलं. तर मला वाटतं हा जो एफर्ट आहे म्हणजे आपल्याकडला ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट वाढण्याकरता आपल्याला पॉलिसी ॲडव्होकेसी ऑन इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म अधिक चांगल्या पद्धतीने करणं आवश्यक आहे. बरोबर. हा याचा एक विषय झाला. दुसरं तुम्ही विचारत होता महाराष्ट्राकरता कुठला सेक्टर अजून महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं की आपण जेव्हा $5 ट्रिलियन जेव्हा गोष्ट करतो तेव्हा सुद्धा आपलं मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा आपलं ॲग्रिकल्चर असेल, या सगळ्यांपेक्षा जास्त मोठा सेक्टर जो असतो हा सर्व्हिस सेक्टर असतो. बरोबर. आणि हा सर्व्हिस सेक्टर करता देखील महाराष्ट्रामध्ये अजून खूप थोडे प्रयत्न चांगले प्रयत्न करणं आवश्यक आहे. कारण महाराष्ट्र आपण जर काय बघितलं आता सर्व्हिस सेक्टर म्हणजे आता जे बरेचसे स्टार्टअप वगैरे जे सुरू होतात आहे ते देखील यातले बरेचसे सर्व्हिस सेक्टरमध्येच जास्त होतात. बरोबर आहे. त्यातले ॲग्रिकल्चरमध्येही जास्त आहे. आणि पूर्ण भारतातलं म्हटलं तर भारतात स्टार्टअपची परिस्थिती चांगलीच आहे, पण त्यात महाराष्ट्र नंबर 1 वरती आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अगदी बाकी आपण माय सेक्टर जरी घेतला तर या सरकारने देखील या बजेटमध्ये टुरिझमवरती किंवा वेलनेसवरती जोर दिलेला आहे. बरोबर. या दोन्ही करता मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये चांगलं पोटेन्शियल आहे. तर मला असं वाटतं की महाराष्ट्राने जर का महाराष्ट्र कन्व्हेन्शन प्रमोशन ब्युरो फॉर्म केला, कारण जगभरात जे काही महत्त्वाची डेस्टिनेशन आहे जिथे मोठ्या मोठ्या कॉन्फरन्सेस होतात त्या 50 शहरांपैकी जवळपास 45 शहरांचं स्वतःचं डेव्हलपमेंट म्हणजे प्रमोशन ब्युरो आहे. आणि महाराष्ट्राने मुंबईकरता किंवा महाराष्ट्राकरता तरी असा प्रमोशन ब्युरो करावा ज्याच्यामध्ये मुंबई ज्याला आपण देशाची आर्थिक जे राजधानी म्हणतो, तर हे जास्त चांगल्या पद्धतीने प्रमोट होऊन इथे जास्त टुरिस्ट आला पाहिजे. आणि सर्व्हिस सेक्टर आपण जितका चांगला हे करू त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट क्रिएशन चांगलं आहे. एकतर जे माय सेक्टरचं झालं, पण आता नवीन जसं म्हणजे आता डेटा सेंटरचं मोठ्या पद्धतीने निघालेलं आहे. आता आपण डिजिटलबद्दल बोलतो आहे. दुसरं शेवटी आपण नाही म्हटलं तरी जर का आज असं म्हणतात की जवळपास 11% पॉप्युलेशन जगाची ही आपल्या रुरल भागात राहते. आणि आता इंटरनेटच्या वापरामुळे डिजिटलमुळे आता ते लोक एम्पॉवर झालेले आहेत. आता जर का त्याचा आपण जास्त चांगल्या पद्धतीने ॲडव्हान्टेज घेऊन काही चांगला सर्व्हिस सेक्टर वाढवू शकलो तर मला असं वाटतं की येणाऱ्या दिवसामध्ये आपली ग्रोथ म्हणजे हे $1 ट्रिलियन महाराष्ट्राला जे करायचे आहेत
तर लवकरच होतं. बरोबर आहे. उदय, जसं आत्ता रवीजी म्हणाले की त्यांनी सर्व्हिस सेक्टरबद्दल सांगितलं. सर्व्हिस सेक्टरमध्ये खूप प्रयत्न होत आहेत. दुसरा एक सेक्टर महाराष्ट्रासाठी ज्याला आपण सनराईज सेक्टर म्हणतो, तो EV, दॅट इज इलेक्ट्रिक व्हेकल्सबद्दल आपण म्हणतो. अजितजी, तुम्ही यावर रिस्पॉन्ड करू शकता. महिंद्रा अँड महिंद्रासारख्या कंपनीजवळ 10,000 कोटींची गुंतवणूक फक्त व्हेकल्सला महाराष्ट्रात पुण्याजवळ प्लॅन घेतलेला आहे. EVसाठी काय इकोसिस्टीम महाराष्ट्रात डेव्हलप झालेली आपल्याला दिसते, कारण तो सगळ्यात महत्त्वाचं ज्याला आपण म्हणतो की जॉब देणारा हा सेक्टर ऑटोमोबाईल्सचा आहे. उदय, तू आधी रिस्पॉन्ड कर, नंतर अजितजी तुम्ही करू शकता. EV सेक्टरला बघितलं जसं महिंद्राचं तुम्ही उदाहरण दिलं. आता आणखीन एक कंपनी म्हणजे टाटा पॉवर. हो. त्यांनी तर चक्क शहरामध्ये पण त्यासाठी चार्जेस द्यायला सोसायटीला पण त्यांनी तयारी केली आहे. आणि EV सेक्टरला आपण जर बघितलं तर ओव्हरऑल केंद्र सरकारचा जो पूर्ण सपोर्ट आहे, आणि आपण आता अशा एका कस्पमध्ये आहोत की 1 एप्रिलपासून आपण म्हटलं की जवळजवळ 15 वर्षापेक्षा जास्तीची सगळी जी व्हेकल्स आहेत ती स्क्रॅप होणार आहेत. तर त्याला दुसरा उपायच नाही नवीन EV शिवाय, manufacturing शिवाय नवीन आणि EV शिवाय. मॅन्युफॅक्चरिंगला. बरोबर. आणि त्यात सरकारचीच जवळजवळ 9 लाख व्हेकल्स आहेत. आणि केंद्र सरकारने असं पण सांगितलंय की जी राज्य सध्या अफोर्ड करू शकत नाही त्यांना पण आम्ही फंडिंग करू. म्हणजे ह्या दृष्टीने बघितलं तर महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणात स्कोप आहे असं म्हणायला हरकत नाही. अजितजी, आपले काय प्रतिक्रिया आहे? या बजेटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ लिथियम आयन बॅटरी इम्पोर्ट ड्युटी एक्झेम्प्ट झाली आहे. हो, खरं आहे. आणि EV साठी लिथियम आयन आता जम्मू काश्मीरमध्ये मोठा साठाही जम्मूमध्ये साठा सापडला. सगळ्यात मोठा सापडलेला आहे. बरोबर. तर इथे म्हणजे जर तुम्ही बजेटच्या दृष्टिकोनाने पाहिलं तर जे तुमचं मेन पॉवर सोर्स आहे लिथियम आयन, त्याच्यासाठी करंटली आपल्याला टेक्नॉलॉजी इम्पोर्ट करावं लागते. तर गव्हर्नमेंटने आता संधी दिली आहे सगळ्यांना की ड्युटी फ्री इम्पोर्ट ऑफ टेक्नॉलॉजी. बरोबर. तर ते जे आता म्हणजे महिंद्रा म्हणा किंवा टाटा म्हणा, हे तर संधी घेणारच ती. आणि प्लस जे आपल्याला लिथियमचा जो साठा जम्मू अँड काश्मीरला मिळाला, आय थिंक ते या पूर्ण बजेटमध्ये व्हेरी नाईसली टायअप होते. बरोबर. आणि त्यातनं रोजगाराच्या संधी भरपूर वाढणार आहेत. अतुल, जेव्हा जसं अजितजी मग अशी म्हणाला की FDI महाराष्ट्रात सर्वाधिक अजूनही आहे, आपला नंबर कायम आहे. इन्फ्रामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तर तुमचा जो फंड आहे त्यात सुद्धा अबुधाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटीची मोठी गुंतवणूक आहे. फॉरेन इन्व्हेस्टरचं ह्या इन्फ्रा सेक्टरबद्दल, महाराष्ट्रातल्या म्हणा की या प्रोजेक्टबद्दल त्यांचं काय ओपिनियन असतो आणि कशाप्रकारे गुंतवणूक अजून आपण आकर्षित महाराष्ट्रासाठी करू शकतो? तर आता स्पेसिफिकली सध्या रिसेंट काही इन्फ्लोज आले आहेत डेटा सेंटर्समध्ये. जेव्हा ते इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून डेव्हलप कॅटेगरी त्यांना मिळाली, तर त्या हिशोबाने बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट झाली आहे FDI इन्व्हेस्टमेंट्स म्हणून. प्लस ज्या पॉलिसीज आहेत आपल्या आता सेंट्रल आणि स्टेट हे कोऑर्डिनेट करून त्या ज्या पॉलिसी सिमिलर पॉलिसी डेव्हलप होतात, तर त्या हिशोबाने आपल्याला ते एन्व्हायरमेंट क्रिएट झालेलं आहे. ज्या हिशोबात आता FDI इन्फ्लोज महाराष्ट्रामध्ये येतील, त्या हिशोबात त्यांना ते कंड्युसिव्ह एन्व्हायरमेंट मिळेल आणि तो नवीन डेव्हलप करता येईल. बरोबर. सो पॉलिसीज आता अलाइन झालेल्या आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट बरोबर. हो. रवीजी, 2047 म्हणजे आपण जेव्हा स्वातंत्र्याची 100 वर्ष पण हे करणार, तुमचा संबंध जास्त ॲग्रिकल्चर क्षेत्राशी आहे किंवा याच्याशी. 2047 महाराष्ट्रातली शेती, कृषीप्रधान अर्थव्यवस्था, त्यात तेव्हाच्या शेतकऱ्याचं जीवन हे कसं असणार आहे? काय विजन त्यात तुम्हाला दिसते? ते मला असं वाटतं की ॲग्रिकल्चर हा सगळ्यात जास्त ग्रो होणारा असा सेक्टर राहील. आणि तोपर्यंत मला वाटतं तो बऱ्यापैकी शेतकरी तेव्हा हा सगळा आपला सधन असेल आहे. आता म्हणजे गेल्या काही वर्षात ते थांबलं होतं काम, पण जसं यांनी जलयुक्त शिवारची योजना सुरू केली होती, त्यामुळे देखील इतक्या कमी पैशामध्ये बऱ्याच ठिकाणी जी बेसिकली कोरडवाहू जागा आहे, म्हणजे महाराष्ट्रामधली जास्त जमीन जी आहे, मला वाटतं फक्त 21 का 22% इरिगेशनमध्ये असेल आहे, बाकीची आपली कोरडवाहू जागा आहे. तर ही जर का थोडी जरी वाढली, जसा प्रयत्न सुरू आहेत, हे इन्फ्रास्ट्रक्चरमुळे ते वाढत जाईल. त्यामुळे तिथं म्हणजे ॲग्रिकल्चरिस्ट लोकांचं जे फार्मरचं बेनिफिट होणार आहे, गावागावातला GDP वाढणार आहे. आणि ह्या बाकीच्या योजना आहेत, ग्रो ग्रीनमध्ये जसं फ्युएल्स असेल आहे, बायोमासपासून होणाऱ्या गोष्टी असतील आहे, ऑर्गॅनिकमध्ये लोकांना मिळणारा प्रीमियम असेल आहे. आणि आता मला असं वाटतं आपण पहिल्यापासून नुसतं यील्डवरती न राहता आपण आता क्वालिटी यील्डवरती शिफ्ट होतो. बरोबर. जसं आपण मगाशी म्हटलं की आपला एक्सपोर्ट जसा कमी होत आहे, तो याच्याकरता की मधल्या काळात आपलं म्हणजे आपण महाराष्ट्र हा जो आहे हा बऱ्याचशा फळांमध्ये नंबर 1 नंबर 2 आहे देशामध्ये. आणि फळं उरेच एक्सपोर्ट होतात. म्हणजे आंबा आपला नंबर 1 वरती आहे, पण मध्ये आंब्यालाही प्रॉब्लेम आला होता. मग नंतर ते इरॅडिशन आपण केलं आहे ना. तर हा असं पॉलिसी इंटरॅक्शन म्हणजे इंटरव्हेन्शन झालं. आणि जर का आपण क्वालिटीकडे लक्ष दिलं, जे आता बऱ्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे, जसं त्यांचा हा 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट हा जो प्रकार आहे, त्याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी लोकल ॲग्रिकल्चर प्रोड्यूस त्याला घेऊन त्याला पूर्ण मार्केटिंगपर्यंत सगळा सपोर्ट द्यायचा, त्यांना युनिटी मॉलमध्ये जोडायचं, लिंक करायचं.
त्यासोबतच जे जिनाईन प्रोडक्ट आहेत त्यांना जिओ टॅगिंग करायचं. जसं आपल्याकडे संत्रा आहे त्याला नागपूरचं जिओ टॅगिंग आहे, बरोबर. हळद आहे त्याला वायगावचं निश्चितच. जिओ टॅगिंग आहे, आपल्याकडे जसं मिरची आहे त्याला भिवापूरचं जिओ टॅगिंग आहे. असे बरेच प्रोडक्ट आहेत, अंगूर असतील आहे, आणि यांच्या एक्सपोर्टला खूप चांगल्या संधी आहे. निश्चितच. तर 2047 पर्यंत मला असं दिसतंय की कृषी क्षेत्र हे म्हणजे चांगलं सधन क्षेत्र राहू शकतं. साऊंड्स म्युझिक टू द इयर्स ज्याला म्हणतात तसं आहे. उदय, 2047 मध्ये ज्याला ईज ऑफ लिव्हिंग म्हणतात, ईज ऑफ लिव्हिंग असेल किंवा हेल्थ केअर इन्फ्रा असेल, काय विजन वाटते? आणि आता आपल्याला आता आपण 2023 मध्ये होतो, त्यामुळे 2047 मध्ये काय असेल? ईज ऑफ लिव्हिंग, ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हण, किंवा एक जे सामान्य माणसाचं आयुष्य आहे ते कसं हे असेल? कारण डिजिटल इन्फ्रा सगळं चालत त्याच्यात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधून जे काय आता पुढे काय येत आहेत, आणि त्यामध्ये एवढे आमूलाग्र बदल होतात की म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे 8-10 वर्षापूर्वी भारताच्या कोणी काही केलं त्याला जुगाड म्हणायचे. आता इकडे स्टुडंट्स बरेच बसले, ते जुगाड हा शब्द वापरायचे. आता इट इज नो मोर अ जुगाड. आता आपण जे इनोव्हेशन करतोय ते एवढ्या चांगल्या तऱ्हेने होतं आणि त्याला सपोर्ट पण मिळतोय. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो ज्या प्रमाणात जाईल, आणि आता 2047 म्हणजे जी नवीन पिढी असेल ती आपण बघतो मोबाईलवरती इतके अवलंबून आहे. तर मला वाटतं आपलं आयुष्य 90% त्याच्यावरच अवलंबून असणार आहे ह्यानंतरचं. अगदी खूप कमी गोष्टी असतील की ज्या फिजिकल मोडमध्ये होतील. बरोबर. आणि त्या दृष्टीने जर विचार केला तर एक असं काहीतरी इन्स्ट्रुमेंट असेल, आता त्याला आपण म्हणजे असं कल्पना करू शकत नाही की हे सगळं एवढं ज्याला आपण सिमलेस इंटरफेस म्हणतो, तो अशा तऱ्हेचा असेल की मग त्यात अगदी ह्यानी जे आता चित्र वर्तवलं म्हणजे तो जो शेतकरी आहे तो कुठल्या तरी एका समजा इचलकरंजीच्या खेड्यातून तो डायरेक्ट मुंबईला माल विकू शकेल. आणि त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर पण असेल, कारण आपण आज वंदे भारत म्हणतोय, त्या वंदे भारत काहीतरी 400 ट्रेन होणार आहेत. म्हणजे लॉजिस्टिक्सचं जे कॉस्ट आहे ते एवढी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. आणि त्याला टेक्नॉलॉजी म्हणजे हे एकदम अनइमॅजिनेबल आहे. मी सांगतो. बरोबर आहे. अजितजी, 2047 मध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस, किंवा जे आपण इतर देशांची उदाहरणं घेतो की लायसन्स तुम्हाला 1 तासात मिळतं, 2 सिंगापूरचं काही जे असू शकतं, ईज ऑफ डुईंग बिझनेस आणि जी नवउद्योजकता आहे किंवा स्टार्टअप्स असतील किंवा SME आहेत, की SME म्हणतात तशा की ती एक नर्सरी आहे मोठ्या उद्योग समूहांची, काय तिथे आमूलाग्र बदल आपल्याला वाटतात 23 वर्षांना? मी तर म्हणतो दर बजेटमध्ये अगदी म्हणजे काही ना काहीतरी बदल होतो. या बजेटमध्ये पण आय थिंक ऑलमोस्ट 39,000 or 40,000 compliances have been removed. बरोबर. म्हणजे यू कॅन जस्ट इमॅजिन की एवढे म्हणजे ज्या पद्धतीने जे आपण इतके वर्ष काम करतोय, तर तुम्ही एका झटक्यात तुम्ही जर 40,000 compliances काढले, प्लस ऑलमोस्ट आय थिंक 3,500 काहीतरी प्रोव्हिजन्स तुम्ही डिक्रिमिनलाइज केले, तर हे तर मी म्हणतो पुढच्या 3-4 वर्षामध्ये जर तुम्ही 0 आणलं तर तुमचं ईज ऑफ डुईंग बिझनेस ऑटोमॅटिकली म्हणजे तयार झालं तुमच्यासाठी. आणि स्टार्टअप्स तर आता या बजेटमध्ये एक ॲग्रिकल्चर ॲक्सेलरेटर फंड पण क्रिएट केला गेला आहे. म्हणजे तुम्ही ॲग्रिकल्चरमध्ये पण स्टार्टअपला तुम्ही आता प्रोत्साहन देणार आहे. म्हणजे जसं आपल्या रवीजींनी म्हटलं की 2047 मध्ये ॲग्रिकल्चर विल बी ॲट अ व्हेरी हाय लेवल, तर तुम्हाला बेस हा तयार होतोय. म्हणजे या अमृत काळात जे बेस तयार, जो या बजेटमध्ये जो बेस तयार केलाय, तो बरोबर आपल्याला 2047 मध्ये सगळं व्यवस्थित दिसेल. बरोबर. आपण पॅन्डेमिक म्हटलं तर आपल्या ॲग्रिकल्चर क्षेत्रानेच खूप हात दिलेला आहे. अतुल, इन्फ्राबद्दल आपण बुलेट ट्रेन म्हणतोय, आपण वंदे भारत म्हणतोय, इतकं स्पीडमध्ये ते चाललेलं आहे. मुंबई दिल्ली अंतर आता 12 ते 14 तासात जो आता कॉरिडॉर मोठा होत आहे, मुंबई पुणे अंतर खूप कमी याच्यात होईल काय वाटतं तुला? आणि तेव्हाची इन्फ्रा कशी असेल आपल्याला वाटतं? मला आठवतंय मी जेव्हा लहान होतो तेव्हा मुंबई पुणे जे होतं अंतर जवळजवळ 8 तासाचं अंतर होतं. तर आता ते ऑलरेडी मुंबई पुणे एक्सप्रेसवेमुळे 3 तासांवर आलेलं आहे. तसंच दिल्ली मुंबई आता प्लांट जो डिस्टन्स आहे तो जवळजवळ 12 तासात कंप्लीट करण्याचा असा निर्धार आहे. तर त्या हिशोबाने बरेच रोड डेव्हलपमेंट आता शक्य आहे. परत नवीन TOT प्रोजेक्ट्स येत आहेत. त्या हिशोबात NHAI परत काही फंड्स डेव्हलप करून नवीन प्रोजेक्ट्स बांधणार आहे. सो 2047 पर्यंत आपल्याकडे आता मोबाईलमध्ये जेव्हा टेक्नॉलॉजी येणार आहे तसं 5G साठी नवीन इनोव्हेशन्स येत आहेत. आपल्याला मला वाटतं त्या हिशोबात आपण त्यावेळेस 10G पर्यंत विचार करू. सो ती एक टेक्नॉलॉजी आता ती रिसर्च आणि इनोव्हेशनमध्ये बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट करायचा या बजेटमध्ये सुद्धा मानस आहे. तर बऱ्यापैकी ती डिजिटल इकॉनॉमीकडे आपण बरेच डेव्हलप इकॉनॉमी झालेलो होतो बाय दॅट. बरोबर आहे. आता एका मला वाटतं IMFने एका अहवालात त्यांनी म्हटलं की हे पूर्ण दशक हे भारताचं आहे, नुसतं 2023 तुम्ही म्हणूच नका.
आणि इन्स्पिरेशन इनोव्हेशन ही या भारतीय अर्थव्यवस्थेची सगळ्यात मोठी वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल. आणि आपण जर गेल्या 5-6 वर्षाचा जर एकंदरीत प्रवास बघितला की मग डिमॉनिटायझेशन असेल किंवा GST असेल किंवा जेव्हा इन्कम टॅक्सच्या एवढे पारदर्शक करप्रणाली जी आली, ह्या सगळ्या एक एक प्रोसेसचा भाग आहे. आणि कुठंतरी याची यशस्वीता अशी असेल की आपल्यासारखे जे सामान्य नागरिक आहेत या प्रत्येकाला हा अभिमान वाटला पाहिजे की एका जगातल्या सगळ्यात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा आपण छोटा का होईना आपण घटक आहोत. हा आत्मविश्वास आपल्याला भरपूर पुढे नेऊन जाईल. आज तुम्ही सगळ्यांनी आम्हाला वेळ दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि 2047 फार दूर नाही आहे तसं म्हटलं तर आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होऊ, सक्षम होऊ आणि जगातली नंबर 1 अर्थव्यवस्था होऊ. सहभागी झाल्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. Thank you, speakers. With that fruitful day-long discussion, we now conclude DD Conclave. Thank you, speakers, delegates, students, and all those who have attended today's